पण मला हे कळलं नाही की राज्यकर्त्यांनी सरळ स्वतःच्या जातीसाठी ठरवलं तर तुम्ही कुठल्याही मार्गाला जाता आणि आम्ही 50 वर्ष बोंब मारतो आहोत तर तुम्ही आम्हाला दिशाभूल करताय ना आम्हाला दुसऱ्या दिशेला दाखवताय किंवा आम्ही ट्राईब आहोत की नाही तर सरकार म्हणते हो. बाहेरच्या राज्यातला आता रेफरन्स तुम्हीच वापरताय तेव्हा आता आमच्यासाठी बाहेरच्या राज्यांचा रेफरन्स वापरा. आमची प्रत्येक जात ही देशभर पसरलेले आम्ही लोक आहोत. तर मग इंग्रजचं गॅजेट काय तुम्हाला कडू लागते? इंग्रजांनी आम्हाला क्रिमिनल ट्राईब ठरवलं. आरक्षणाचं राजकारण म्हणा किंवा आरक्षणाची मागणी म्हणा एकदा सुरू झाली की ती थांबवणं कोणाच्या हातात राहत नाही. जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार ओबीसींच्या आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय तसाच भटक्या विमुक्तांना एसटी मध्ये म्हणजे आदिवासींमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आता समोर येते. त्यासाठी भटक्या विमुक्तांचे नेते असलेले लक्ष्मण माने आणि त्यांचे सहकारी 10 सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणाला बसतायत. हे सगळं सुरू होतंय ते हैदराबाद गॅझेटियरला समोर ठेवून. आपण तिथूनच सुरुवात करूया. मानेसाहेब, मुळामध्ये आता मराठा समाजाला हे जे काही हैदराबाद गॅझेटियरनुसार सवलत देण्याचं सरकार म्हणतंय तर तुम्हाला आत्ता का वाटलं मराठा समाजालाच हे आरक्षण मिळतंय असं वाटल्यानंतर की तुम्हीही एसटीची मागणी करावी? त्याला एक मोठा इतिहास आहे. गेली 50 वर्ष आम्ही राज्य सरकार त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोण असतील ते त्यावेळेचे पंतप्रधान सगळ्या लोकांना आम्ही भेटून झालेला आहे किंवा आम्ही ट्राईब आहोत की नाही तर सरकार म्हणते हो. मग तुम्ही आमचं ट्राईबमध्ये इन्क्लुजन करा ना. हे आजची मागणी नाही आमची. 50 म्हणजे 3 पिढ्या, भीमराव जाधव झाले, दौलतराव भोसले आणि मी, आमच्या 3 जनरेशन झाल्या. आता मी जायची पाळी आली तरी सुद्धा सरकार काही करायला तयार नाही. मग आता काय करायला पाहिजे? आता असं दिसलं की बाबा तुम्ही जे सांगत होता ते आम्हाला काय आतापर्यंत सांगत होते नाही ते बाहेरच्या राज्यातलं आहे, ते बाहेरच्या राज्यातलं आहे, ते नाही करता येणार. आता आम्हाला अनायसे सापडलं की बाबा बरं झालं बाहेरच्या राज्यातला आता रेफरन्स तुम्हीच वापरताय तेव्हा आता आमच्यासाठी बाहेरच्या राज्यांचा रेफरन्स वापरा. आमची प्रत्येक जात ही देशभर पसरलेले आम्ही लोक आहोत. आमच्या मूळचे गुन्हेगार जमातीचे लोक होते, काश्मीर टू कन्याकुमारी आम्ही सगळीकडे आहोत. आम्ही ट्रायबल लोक आहोत आणि आम्ही 1857च्या बंडामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड केली आणि त्या बंडांना शमवता येत नाही म्हणून त्याने आम्हाला मायग्रेट करून इथं आणलं. पण एक एक मुद्दा उलगडूयात. तुम्ही आता हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख करता आहात. मुळामध्ये आता मराठा समाजाला जेव्हा हे हैदराबाद गॅझेटियरनुसार सरकार देऊ करत आहे त्याबद्दल अनेक संभ्रम आहेत, अनेक संदिग्धता आहेत. मुळात हैदराबाद गॅझेटियरमध्ये नक्की उल्लेख काय आहेत इथपासून सगळा मुद्दा सुरू होतो की तिथे संख्या आहे की अमुक अमुक जातीची जमातींची संख्या इतकी आहे असं आहे. पण त्याच्यामध्ये मग ते वंशावळ शोधणं आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता हे सरकार म्हणतंय की या स्थानिक पातळीवरती जे आहेत प्रांत अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील त्या समितीने कराव्यात. तर हा इतका सगळा किचकट प्रकार आहे हैदराबाद गॅझेटियरचा. तर मग आता तुम्ही पण ती मागणी जी करतात तर मग ह्या सगळ्या अडचणी तुमच्यासमोर पण येणार? आमच्या समोर काहीच अडचणी नाही. तर आमचं सरळ काम आहे. आम्ही वाकडं काहीच मागत नाही ना. आम्ही ऑलरेडी तिकडे आहोत म्हणजे आम्ही ऑलरेडी लिस्टेड आहोत. शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही लिस्टेड आहोत, शेड्यूल कास्टमध्ये आम्ही लिस्टेड आहोत. तर आमच्यासाठी प्रॉब्लेम कुठे येतोय? आतापर्यंत हे काय सांगत होते की बाहेरच्या राज्यात आम्ही घेणार नाही म्हणून आम्हाला गप्प बसावं लागत होतं. आता नाही गप्प बसणार. आता तुम्ही हे दाखवून दिलं की बाहेरच्या राज्याचा रेफरन्स वापरता येतोय. हे गॅजेट तुम्ही वापरताय ते बाहेरच्या राज्यात आहे ना. दुसऱ्या आंध्रातलं गॅजेट वापरताय, तेलंगणातलं गॅजेट वापरताय, निजामाचं गॅजेट वापरत असाल तर मग इंग्रजचं गॅजेट काय तुम्हाला कडू लागते? इंग्रजांनी आम्हाला क्रिमिनल ट्राईब ठरवलं. आता थोडंसं आणखी लोकांसाठी म्हणून पुन्हा म्हणजे तुम्ही सतत अनेक वर्ष या सगळ्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडत आलात. एकूण किती जमाती आहेत? 42 जवळपास जे आहेत. ज्या आमच्या 42 मूळच्या जमाती आहेत. त्यानंतर राज्यकर्ते रोज एक नवीन जमात आत घालतायत. आता किती संख्या झाली असेल 50च्या दरम्यान. विमुक्त जमाती ज्या आहेत त्या कायदे नाहीत. 1871चा गुन्हेगार जमाती कायदा होता त्यानं त्या 14 जमाती आहेत त्यात काय बदल करता येत नाही म्हणून तिथे काय राज्यकर्ते करत नाहीत. पण भटक्यांची यादी मोकळी आहे. गावमागचे जे लोक आहेत नंदीवाले, गिसाडी
हे जे लोक आहेत जोशी, डवरी, गोंधळी, बहुरूपी, या सगळ्यांना मिळून एकत्रित तुम्हाला आरक्षण हा, आता किती आता या टक्के आहे? आता मला 5.5% ऑलरेडी आहे. वेगळं आहे. हो हो या OBC हो मधून जे हो आहे हो तुम्हाला आम्हाला 5.5% वेगळं आहे. कॅटेगरी आहे. येस. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते पुरेसं नाही असं तुमचं म्हणणं नाही 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 नाही, आमचं वाढवू पण नका. नाही, आम्ही तुमची मा- ठीक आहे, अरे, तुमची मा- आम्हाला आता वाढवू काय नका. होतं? आत्ताच्या आरक्षणामध्ये प्रॉब्लेम काय आहे? कुठल्या आत्ताच्या आरक्षणमध्ये आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन नाही. सरकारचा एक 9 पैसा आम्हाला मिळत नाही, केंद्राचा नाही, राज्याचा नाही, कारण आम्ही शेड्यूलमध्ये नाही. जरी आम्ही शेड्यूलच्या खालचे असलो, म्हणजे अस्पृश्य आदिवासी यांच्यापेक्षा खाली आहे आम्ही, तरी सुद्धा आम्हाला त्यात इन्क्लुजन नसल्यामुळे आम्हाला बाकीचं सोडा, आम्ही कुठं सत्तेत जाणार आहे, पण पैसे तर मिळतील ना, यांचं पुनर्वसन तर होईल ना. आज आमच्या पोरांना पैसे मिळत नाहीत. आश्रमशाळा ज्या चालतात त्या CF फंडात चालतात. म्हणजे मी आणि सुप्रिया एकदा जयंतराव पाटील असताना आम्ही गेलो आणि दारात बसलो जयंतरावांच्या, आणि त्यांना सांगितलं पोरांना जेवायला पैसे द्या. त्यांनी सेक्रेटरीला बोलवून घेतलं आणि विचारलं यांना पैसे का देत नाही, या पोरांना जेवायला नको का? तर सेक्रेटरीने सांगितलं सर यांना पैसे देता येत नाही. अर्थमंत्री सुद्धा अवाक झाले, पैसे कसे देता येत नाही, मी सांगतोय पैसे द्या. ते म्हणाले तुम्ही सांगितलं तरी देता येत नाहीत, कारण हे प्लॅनमध्ये नाही, म्हणजे सब प्लॅनमध्ये नाहीत, कंपोनंट प्लॅनमध्ये नाहीत, त्याच्यामुळे यांच्यासाठी पैसे कुठून देणार. मग म्हणले आत्ता कुठं देताय, कुठून देताय? तर म्हणले चीफ मिनिस्टर फंडातनं देतो, CF फंड जो आहे त्याच्यातनं आपण देतोय. म्हणजे आमच्या या शाळा गेली 50, 60, 70 वर्ष या CF फंडावरती चाललेल्या आहेत. आमचं बजेट कुठे आहे? म्हणून आमचा आग्रह चाललाय की आम्हाला बजेटचा फायदा मिळेल, पहिली गोष्ट. दुसरं आम्हाला सिक्युरिटी मिळेल. नाही, आता याच्यातून पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की मग तुम्ही आदिवासींच्या आरक्षणाचे वाटेकरी होणार नाही, आदिवासींच्या आम्ही त्यांच्यातलेच आहोत, तो मुद्दा नाही. आता ज्या आदिवासींना आम्ही आरक्षणाचा लाभ- त्यांच्या एक नवा दमडा सुद्धा आम्ही त्यांचा मागत नाही आहोत. आम्हाला 5.5% आहे ना, आम्ही ते 7% आहेत, आम्ही 5.5% आहोत. आमचं स्वतंत्र सात आणि बजेट पाच करा. वाढवा असं तुमचं म्हणणं. हा, आमचं 7 वरून वाढवून तुमचे 5 त्याच्यामध्ये वाढवा आणि एकूण ते वाढवा नाही तर नका वाढवू. त्याचे तसंच होणार. हा, ते राज्यकर्त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. त्यात ते असं आहे की ते जर विरोध करत असतील तर त्यांच्याबरोबर आम्हाला भांडायची इच्छा नाही. आम्ही कुणालाच आम्हाला भांडायचं नाही. आमचं 5.5% आहे ना. जे काही आहे आता गुन्हेगारी जमाती आहेत, आपण बघतो की इतक्या सगळ्या अजूनही अनेक गुन्हेगारी म्हणा किंवा ज्या भटकं विमुक्त आहेत, गुन्हेगारी हा खरं तर शिक्का होता ब्रिटिश काळातला, अजूनही गावकुसाबाहेर आहेत. आपण पाहतो की सोंगाडे असतील किंवा जे देवी घेऊन येणारे असतील, असे अनेक आहेत की जे आपल्या समोर असतात. अनेकांना त्यांची पार्श्वभूमी तेवढी माहीत नसते आजच्या शहरीकरणाच्या या सगळ्या युगामध्ये. तर हे तुमचं मुळात इथं येणं झालं कसं, या कॅटेगरीमध्ये कसा तो म्हणजे तुम्हाला आणलं गेलं, का मुळात तुम्हाला सुरुवातीलाच इथे का आणलं गेलं? जेव्हा आणलं तेव्हा मी कदाचित 5-7 वर्षाचा असेल. नाही, म्हणजे तुम्हाला सांगतो. विचारतोय म्हणजे तुम्ही हा. त्यातले काम- पण चळवळी- अभ्यास म्हणून तर सांगायचं तुम्हाला, तर आम्ही जेव्हा स्वातंत्र्य मिळालं हो. तेव्हा ओपन जेलमध्ये होतो 47ला. आम्ही स्वतंत्र केव्हा झालो 52ला. आमच्या तारा तुटल्या 52ला. त्यानंतर आमच्या हाजऱ्या बंद व्हायला तर आणखीन कितीतरी वर्ष लागली. आम्हाला हाजऱ्या होत्या, तर त्या सगळ्यात आम्ही अडकलेलं असल्यामुळे आम्ही कुठे बघायला, आमच्यात शिकलं कोण होतं तेव्हा, आम्हाला कुठल्या लिस्टमध्ये घातले आणि कुठल्या लिस्टमध्ये नाही घातलेले कोणाला माहिती आहे. पण जेव्हा हे यशवंतराव आणखीन वसंतराव नाईक महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर लक्षात आलं की अरे हे सगळं राहिलेलं आहे, मग यांचं 3rd शेड्यूल करण्यात आलं. म्हणजे भटक्या विमुक्तांचं 3rd शेड्यूल केलं आणि या 3rd शेड्यूल मध्ये आम्हाला 4% जागा दिल्या. पुढे 90च्या नंतर 95-95ला मला वाटतं शरदरावनी आणखीन 1.5% वाढवला आणि 5.5% केला. पण धनगर वंजारी आमच्या यादीत आले. आता मी त्यांचा पण उल्लेख करत नाही, कारण त्यांच्या 5.5 वेगळ्या आहेत. मला त्यांच्याबरोबर पण भांडायचं नाही, आम्हाला कोणाबरोबरच भांडायचं नाही, कारण आम्ही लहान लांबच आहोत. आमची 2 घरं कुठतरी 2 पालक, कुठतरी 4 माणसं. आता अशी माणसं कुणाशी भांडणार? आम्ही कुणाचं वाकड पण घेत नाही, आम्हाला कोणाशी भांडायचं नाही. ते भांडून झाले. आता माझं म्हणणं असं आहे की आता काय करायचंय, तर आम्ही एवढंच म्हणतोय की आमचं 5.5% जे आम्हाला दिलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटनं, ते फक्त त्याला ट्राईबचा दर्जा द्या आणि कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन द्या. ही मागणी तुम्ही आत्ताच का करतात? तुम्ही म्हणजे आत्ता म्हणजे की हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने याच सरकारकडे करतात, आधीच्या सरकारांकडे तुम्ही केली होती का? त्यांनी तुम्हाला काय प्रतिसाद दिला? सगळ्या सरकारांकडे केली होती,
एक पण प्राईम मिनिस्टर आम्ही ठेवलेला नाही ज्याच्याकडे आम्ही गेलो नाही, आणि त्यांनी एकानेही सांगितलं नाही की देत नाही म्हणून. सगळे म्हणाले नाही नाही तुमच्यावर फार अन्याय होतोय, हे ओरिजिनल ट्राईब आहे. ह्या तुमच्या ज्या काही संघटना आहेत भटक्या विमुक्तांच्या, साधारणपणे महाराष्ट्रामध्ये किती लोकसंख्या असावी, किती प्रमाण असावं, आणि आज म्हणजे इतर जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे तर या समाजामध्ये पण ते थोडं कमी का होईना पण पोचत असेल? आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 42 जमाती तर भटक्यांच्या मध्ये आहेत. त्यातल्या परफेक्ट ज्या आहेत त्या विमुक्त जमाती 14 आहेत आणि भटक्या जमातीची संख्या वाढत चाललेली आहे. ती जवळ 37, 38, 39 पर्यंत गेलेली आहे. शिक्षणाचं प्रमाण म्हटलं तर पूर्वीपासून आम्ही जो अभ्यास केला त्याचं पॉईंट 6 असं होतं. थोडंसं वाढलं असेल त्याच्यामध्ये, पण काय फार परिणाम शिक्षणाचं प्रमाण वाढलं असं अजिबात काही दिसून येत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आज लोक तशाच पद्धतीनं जगतायत. माने सर, तुम्ही आता ही जी मागणी करतात तर मग ती मराठा समाजाला जे काही राज्य सरकारने देऊ केलेलं आहे हे आरक्षण, तर त्याच्या ईर्षेवरती करताय असंही कोणी म्हणू शकेल की मराठा समाजाला मिळालं मग आम्हाला का नाही असं तुम्ही म्हणतात. आत्ताच का करतात हैदराबाद गॅजेटचं त्याचं कारण मी सांगितलं ना की हैदराबाद गॅजेट प्रकरण महाराष्ट्र सरकारनं आणलं, याचा अर्थ त्यांना बाहेरच्या राज्यातली डॉक्युमेंट्स आणि बाहेरच्या राज्यातला रेफरन्स चालतोय. ही गोष्ट आमच्या पुढे नव्यानं आली, कारण याच्या अगोदर आम्ही मागणी करत होतो. माझे नातेवाईक कर्नाटकात शेड्यूल कास्टमध्ये आहेत, अगदी सगळ्या राज्यकर्त्यांनी मी सांगितलंय. विदर्भामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहेत, हैदराबाद म्हणजे आता जे तेलंगणा आणि याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहोत, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते सांगायचे बाहेरच्या राज्यातला आपण इथे कसं लागू शकू. मग आता जर मित्रा आम्हाला लागत नव्हतं तर आता कसं आलं? मग आता तुमचं दुखल्यावरती आलं वे, तुमचं दुखल्यावरती जर आलं तर मग आता आम्ही 50 वर्ष टाचा घासत होतो, आम्हाला काय नाही दिलं. आता ते घेतल्याशिवाय आम्ही थांबत नाही, कारण तुम्हाला आम्हाला कळलेलं आहे तुम्ही चोर आहे, तुम्ही राज्यकर्ते चोर आहे, इन्क्लुडिंग ऑल पार्टीज, ऑल पॉलिटिशियन चोर आहेत. आणि यांनी आतापर्यंत आमचा न्याय हक्क डावलला, आम्हाला दिशाभूल करून. आता आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही चोरानो, तुमच्या लोकांना वाट काढायची तर कशी बरोबर काढलीत, मग अशी वाट आमच्या बरोबर का नाही काढली? नाहीत काढली ना. त्याच्यातून मग पुन्हा मराठा समाजाला जे काही देऊ केलंय त्याच्याबद्दलही काही प्रश्न निर्माण होतील, त्याच्याबद्दल पण मग न्यायालयामध्ये लोक जातील आणि सगळंच जे काही आहे ते कुठेतरी आमचं तर म्हणणं न्यायालयात जावं, आमचं म्हणणं सरकारनं न्यायालयात जावं तर आम्हाला बरं होईल, तर आम्हाला बरं, कुणी खाजगी जावं आम्हाला बरं होईल, कारण आम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, तिथला खर्च आम्हाला परवडत नाही, म्हणून आम्हाला काय दरवाजे बंद नाहीत. नाही, मुद्दा हाच आहे शेवटचा की आता जे काही मराठा समाजाला देऊ केलेलं आहे हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन, तर त्याबद्दलच अनेक गोष्टी अजून स्पष्ट नाहीये त्या हैदराबाद गॅझेटियरबद्दल, आणि आता तुम्ही मागणी करा. गॅजेटरचा जो विषय निघालेला आहे तो मराठा समाजासाठी गॅजेटरचा जरी विषय निघाला तर आता त्या गॅजेटर ज्यावेळी आम्ही ते तपासून बघितल्यानंतर आमच्याही जमातींचा उल्लेख त्याच्यामध्ये दिसून आला. त्या जमाती शेड्यूल ट्राईब्समध्ये आहे, त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्समध्ये आहे. मराठा समाजानं त्या पद्धतीनं जर तुम्ही त्यांचा विचार करत असाल, गॅजेटरचा विचार गृहीत धरून, तर याही जमातींचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणूनच आरक्षणाची जी काही रचना आहे ती बदलू शकते. आणखी इतर कोणी तत्सम जाती असतील, जमाती असतील, त्याही म्हणतील की नाही हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेटियर आहे, आणखी औंध गॅजेटियर आहे, याच्यामध्ये असा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे, मग आता त्यानुसारच आम्हाला द्या. आता असं आहे की हे घटनेत बसतं का हे न्यायालयामध्ये टिकेल. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं आम्ही काही त्यातले एक्सपर्ट नाही, हे घटनेत टिकत नाही हे मला माहिती आहे. पण मला हे कळलं नाही की राज्यकर्त्यांनी सरळ स्वतःच्या जातीसाठी ठरवलं तर तुम्ही कुठल्याही मार्गाला जाता, आणि आम्ही 50 वर्ष बोंब मारतो आहोत, तर तुम्ही आम्हाला दिशाभूल करताय ना, आम्हाला दुसऱ्या दिशेला दाखवताय. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळाल्यामुळे तुमच्या आरक्षणावरती काही परिणाम आमच्यावर परिणाम होणार नाही कसा? आमची सगळीच मिळून ओबीसीत घातले ना आम्हाला, आजच आम्हाला काय मिळत नाही. आता हे आल्यावर तर काय होईल, त्या आल्यावर आणखी डोंगर खाले आम्ही चेंगरूनच जाणार आहे. आम्हाला काय 40-50 वर्ष आम्ही संघटना एक 2-4 मूलभूत प्रश्नासाठी झटतोय गेली 50 वर्ष, की या जमातींना म्हणजे घटनेचे अधिकार मिळावेत, हक्क मिळावेत, त्यांना वेगळा कंपाऊंड प्लॅन मिळावा, त्यांचं वेगळं बजेटही व्हावी,
तर यातलं काही झालेलं नाही. केंद्रातली कुठलीही सवलत आम्हाला मिळत नाही आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्याची सवलत फक्त सीएम फंडातून जे काही मिळतं ते सीएम फंड याच्या फंडातूनच मिळतं. आम्हाला बजेटच मग आम्ही नाही ना. किती वर्ष असं ते तिष्ठत बसायचंय? आमच्यासाठी काही वेगळं करणार आहेत का नाही करणार? सुरुवातीला जसं म्हटलं की आरक्षणाची मागणी आणि त्याच्यावरती आधारित राजकारण एकदा सुरू झालं की ते हनुमानाच्या शेपटीसारखं लांबतच जाऊ शकतं. तेच आपण होताना पाहतो आहोत. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला जे आरक्षण देऊ केलंय त्याच पद्धतीने त्याच गॅझेटियरचा आधार घेऊन आमचा समावेश आदिवासींमध्ये करावा अशी या संघटनांची मागणी आहे. आणि आपण पाहतो आज काळ कितीही बदलला तरी अनेक अशा जमाती आहेत की ज्या अजूनही परंपरेनुसार तेच व्यवसाय जे आहेत ते करतायत. कॅमेरामन विजय राऊत मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.